नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रातील शिक्षण सेवक पद रद्द करण्याच्या संदर्भात कोल्हापूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि महाराष्ट्रातील काही शिक्षण सेवकांनी कोल्हापूर खंडपीठात शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावं आणि शिक्षण सेवकांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेची 26 फेब्रुवारी रोजी एक सुनावणी होती. तर या 26 फेब्रुवारीच्या सुनावणीत शिक्षण सेवकांच्या याचिकेचे नेमके काय झाले आणि शिक्षण सेवकांच्या या याचिकेला कोर्टात कशा पद्धतीने पुढे आता मार्ग निघेल याबाबत आपण या व्हिडिओत आपण माहिती करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेत शिक्षण सेवकांची मागणी आहे की जे अन्यायकारक असं शिक्षण सेवकाचं पद महाराष्ट्रात शिक्षक म्हणून आपण नियुक्त झालो आणि त्यानंतर आपल्याला शिक्षण सेवक कालावधी हा करावा लागतो. तर सध्या महाराष्ट्रातील काही शिक्षण सेवकांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर आता काल सुनावणी झालेली आहे. या याचिकेच्या सुनावणीमध्ये काल शिक्षण सेवकांसाठी एक चांगली अशी एक बातमी समोर येताना दिसत आहे. या याचिकेची प्राथमिक जी कार्यवाही आहे ती आता कालच्या दिवशी पूर्ण झालेली आहे आणि या याचिकेच्या प्राथमिक कार्यवाहीसाठी शिक्षण सेवकांतर्फे जे वकील लावण्यात आलेले आहेत तर त्या वकिलांनी शिक्षण सेवकांची बाजू कोर्टात पुढे मांडण्यासाठी जी एक प्राथमिक कार्यवाही असते ती काल पूर्ण केलेली आहे. जसे की आपल्याला माहिती मिळत आहे, कालच्या दिवशी सरकारच्या बाजूने असलेले मुख्य वकील हे या कालच्या याचिकेसाठी अनुपस्थित होते, परंतु इतर वकील उपस्थित होते. परंतु शिक्षण सेवक या केसबद्दल किंवा शिक्षण सेवकांच्या या पूर्ण प्रक्रियेबद्दल त्यांच्याकडे पुरेशी माहिती नसल्याने आणि मुख्य वकील अनुपस्थित असल्याने या केसला आता पुढील तारीख देण्यात आलेली आहे आणि पुढील महिन्यातील 12 मार्च रोजी आता पुढील सुनावणी या केसवर होणार आहे आणि 12 मार्च रोजी आता या केसची पुढील तारीख शिक्षण सेवकांना देण्यात आलेली आहे. एकंदरीतच कोर्ट शिक्षण सेवकांच्या बाजूने सकारात्मक आहे अशी एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आणि हे जे अन्यायकारक पद आहे शिक्षण सेवकांवर लादलेलं ते आता कोणत्या ना कोणत्या मार्गाने या याचिकेच्या साह्याने का होईना रद्द होईल आणि महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचा जो अन्यायकारक काळ हा चालू आहे हा रद्द होऊन त्यांना उपशिक्षक म्हणून स्थायी वेतन श्रेणी मिळेल असे आपण या बातमीद्वारे किंवा या केसच्या माध्यमातून अपेक्षा करू शकतो. कारण की शिक्षक हा पुढील पिढी घडवतो. शिक्षकाचं जर आपण पद बघितलं तर शिक्षकाशिवाय ही पुढील पिढी घडूच शकत नाही आणि अशा या शिक्षकाला जर नोकरी करताना अत्यंत तुटपुंज म्हणजेच 16,000 प्राथमिक शिक्षण सेवक असेल तर 16,000 त्यानंतर पुढे 9वी 10वीवर असेल तर मग 18,000 आणि 11वी 12वीवर असेल तर 20,000 जे की 16, 18 आणि 20 हे जे मानधन आहे हे फारच आजकालच्या या महागाईच्या काळाचा विचार करता हे खूपच तुटपुंज असं मानधन आहे. बरेचसे आपले शिक्षण सेवक मी जसे मागील व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की जिल्हा बदली करून हे बरेचसे आपले शिक्षक हे शिक्षक पदाची नियुक्ती घेतात आणि इतके दूर जाऊन इतक्या कमी पगारात काम करून कशा पद्धतीने हे शिक्षण सेवक पुढील पिढी घडवू शकतील हा एक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाला एक वाचा या याचिकेच्या माध्यमातून आता मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षण सेवक जे आता सद्यस्थितीत कार्यरत आहेत त्यांच्या जर मानसिकतेचा आपण विचार केला तर त्यांच्यासाठी ही याचिका म्हणजे एक मोठी आशावादी असं एक संकल्पना आहे जी जर पूर्णत्वास आली तर त्यांचं शिक्षण सेवक पद हे कायमस्वरूपी रद्द होऊ शकतं आणि हीच भावना ही प्रत्येक शिक्षण सेवकाच्या महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षण सेवकाच्या मनात आहे की आपल्याला जे शिक्षण सेवक कालावधी 3 वर्षे करावा लागतोय तर तो बंद किंवा रद्द करण्यात यावा किंवा दुसरी एक त्यांची मागणी आहे की हा शिक्षण सेवक कालावधी जर पूर्णपणे रद्द करता येत नसेल तर तो जर कमी करता आला तरी
पण शिक्षण सेवक हे समाधानी होणार आहेत. त्यासाठी सरकारने यावर आता विचार करणं गरजेचं आहे. पण सरकारतर्फे काही घडामोडी घडत नसल्यामुळे आता काही शिक्षण सेवकांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेतलेली आहे. तर अपेक्षा करूया की या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा आणि या केसच्या पुढील सुनावणी, पुढील कार्यवाही या लवकरात लवकर पार पडाव्या आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षण सेवकांना न्याय मिळावा अशीच आपण एक अपेक्षा करूया. मागे आपण जर बघितलं तर मागील एक व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली की शिक्षण सेवकांना आता जर शाळा बदल केली तर पुढील कालावधी जो आहे तो त्यांचा कमी होणार आहे. अशा काही सकारात्मक बाबी ह्या शिक्षण सेवकांच्या बाबतीत घडत आहेत. तर आपण एक सकारात्मक विचार या बाबीतून जर काढायचं म्हटलं तर सकारात्मक गोष्ट पुढे येईल आणि शिक्षण सेवक पद रद्द होईल आणि सर्वांना दिलासा मिळेल. व्हिडिओ आवडला, माहिती छान वाटली तर सर्व शिक्षण सेवकांपर्यंत ही माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी किंवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.